हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. साधं सिंपल असतं बघा, खाणं असो किंवा वागणं असो तेच चांगलं असतं. आज सकाळी सकाळी बघा माऊली कुठं चाललाय काय सांगते. तर कालपासून ना माऊलीची तब्येत बिघडली, थंडी ताप वगैरे भरपूर असं तब्येत बिघडलेली माऊलीची. तर सकाळी सकाळी बघा पप्पा लगेच चाललेत माऊलीचे दवाखान्यात घेऊन. आणि माऊलीचा बघा चेहरा अजिबात पूर्णपणे सुकलेला ना, अजिबात बोलू वाटत नव्हतं त्याला, थंडी ताप. तर सकाळ सकाळी बघा असे चालले ते दवाखान्यात घेऊन. तर बघा माऊली दवाखान्यात गेल्या ना तर लगेच स्वयंपाक बनवायला घेतला. असं मिठाची मेथीची भाजी बनवली. आणि इकडं म्हणलं तर असं सगळ्यांसाठी आज रविवार आहे तर म्हणलं चला आज पातळ भाजी बनवूया सकाळी सकाळी. तर असं शेवग्याची शेंग बनवली. तर मला रस्सा बनवायचा तर शेवग्याच्या शेंगाचा रस्सा बघा, चमचमीत झणझणी शेवग्याची शेंगाचा रस्सा बनवला. आणि वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली. आले एकदाच. काय सांगितलं हो डॉक्टरनी माऊलीला? हो, माऊलीला चहा पित नाही बरं का, पण जास्त काय पण कुठलं पण गोड पदार्थ लय आवडते माऊली. होय. आणि असं मस्त येताना गरमागरम वडापाव आणलेत अक्षयसाठी आणि माऊलीसाठी परत. आणि बघा माऊलीचे एकदम भेळ फेवरेट आहे ना, तर असं येताना ह्यांनी पोरांसाठी असं भेळ, घरीच भेळ बनवण्यासाठी ना असं फरसाण आणलेलं आहे. तर माऊली बघा आल्या आल्या ना लगेचच झोपलाय, असं लगेचच झोपलाय आल्या आल्या. इकडे चाललाय असं माझा स्वयंपाक. चला झाला एकदा स्वयंपाक बनवायचा, या सगळे जेवायला. तर बघा जेवण करून बरेचसे कामं पडलेत ना, चला म्हणलं चला जेवण झालं की लगेच आवरायला घेतला. इकडचा पसारा इकडं आणि तिकडचा पसारा तिकडं. तर चला माऊलीचे पप्पा पण आज घरीच होते ना, सगळा पसारा आवरायचा होता. आणि जे गिरण बाहेर होती ना ते परत आम्हाला आत ठेवायची होती बघा. कालच्या पावसाने ना सगळे वायरी वगैरे सगळे गिरणीवर सगळं पाणी सगळं भिजलेलं ना, तर म्हणलं चला. तर आज बघा ह्यांनी घरीच थांबले होते ना, हे सगळा पसारा काढायचा. सगळं बघा झाडून झटकून आणि सगळं व्यवस्थित ठेवायला ना आम्हाला अख्खा दिवस लागला. तर दुपारी 2-3 सकाळी बघा सकाळपासून चालू केलं ना 3-4 वाजता एवढे सगळं कामं करायला. जिथल्या तिथं सगळा पसारा ठेवायला असं भरपूर उशीर लागला. आजच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं ना, तर खूप खूप अगदी सगळ्याचं खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच प्रेम राहू दे, असंच सपोर्ट राहू दे. आणि एक एक ताईचं, बऱ्याचशा ताईंचं माझं 1-2 ताईचं असं म्हणणं असते की तू कोणतं गहू वापरते. तरी मी बरेच तुम्हाला मॅसेजमध्ये कमेंटमध्ये बी सांगितलं होतं, रिप्लाय पण दिलेलं असतं. आणि मला अजिबात गर्व वगैरे काही सुद्धा नाही, तर मी लगेच तुम्हाला रिप्लाय देत असते. तर 21-89 असं गव्हाचं नाव आहे बघा त्या. तर खरंच खूप छान चपाती देतात आणि तुम्ही सुद्धा हेच गहू वापरा. तर बघा. आणि 1-2 ताईचं असं एकच ताईचं असं म्हणणं आहे की तर ते सारखे प्रत्येक वेळेस एकच कमेंट करत असतात की असं तुला खाण्यापिण्याशिवाय काही नाही का येत, आणि तो खाण्यापिण्याचाच व्हिडिओ बनवते. तर त्या ताईंना असं सांगणं आहे की माझं तर खरंच ताई बघा साधं सिंपल गावाकडलं असं माझे व्हिडिओ असते. मी बाहेर वगैरे कुठं सुद्धा जात नाही. आणि बघा घरातले कामं ते असते सगळं, घरातले कामं स्वयंपाक पाणी सगळं कामाचं नियोजन बघून असंच मी घरातले जे काही असेल तेच रुटीन तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर बाहेर वगैरे कुठं सुद्धा जात नाही फिरायला. तर असं त्या ताईंचं म्हणणं होतं की तू खाण्यापिण्याचे सोडे. तर माझं खाण्यापिण्याचे साधे सिंपल असेच व्हिडिओ असते. आणि जे काही बघा माझ्या जीवनातील चढ उतार गोष्टी जे काय म्हणजे कोण आलं गेलं पाहुणा रावळा असं काही जे असेल ना तर ते तुमच्याबरोबर मी व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच शेअर करत असते. असं साधं सिंपल व्हिडिओ आहेत माझे. असं छान छान कमेंट करत जावा, तर तुमचे कमेंट वाचायला मला नक्कीच आवडतील. आणि बघा काल रक्षाबंधन होती ना, तर रक्षाबंधनला मी का गेली नाही काय नाही ते पण तुम्हाला शेअर करणार आहे, ते पण सांगणार आहे. तर बघा आम्ही ना 4 जणी बहिणी आणि माझा एकच भाऊ आहे. 4 बहिणीत एकच भाऊ आहे. तर बघा आम्ही एक जण नाही गेली तर एक जण असते, आणि एक जण गेली तर एक जण असते, असं आम्ही 4 जणी बहिणी आहे. तर बघा मला पण इथं प्रॉब्लेम होता ना, त्यामुळेच त्यावेळेला म्हणून जाणं झालं नाही. आणि पोरांचं असं म्हणणं होतं अक्षताचं माऊलीचं जाऊया आपण मामाच्या गावाला, पण आम्हाला कामामुळे ना असं इथं प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे जाणं झालं नाही. आणि माऊलीच्या पप्पांना पण वेळ भेटला नाही. ती सकाळी 6-7-8 वाजता भाडे घेऊन गेले होते. तर आम्हाला वाटलं ते येतील दुपारपर्यंत, तर आम्ही दुपारनं जाऊया, तर ते पण आले नाहीत. त्यांना येणं झालं नाही, भाडं होत ना. तर यायला 8:30-9 वाजल्या संध्याकाळच्या. मग काही झालं राहूनच गेलं. आणि भावाला इकडे यायचं होतं तर त्याला पण वेळ भेटला नाही, त्याच्या पण मागं असंच काहीतरी काम होतं. तर बघा आम्ही 4 बहिणी, तर मी नाही गेले, दुसरी नाही गेली, तिसरी नाही गेली, तर एक तरी बहीण होती. एक बहीण आली
तर तिनं रक्षाबंधन साजरी केली, वडिलांना आणि भावांना राखी बांधली. तर आम्ही तिघी जरी नाही गेलो तरी एक का बहीण, मोठी बहीण तिथंच असते, म्हणजे त्यांच्या जवळच आहे. तर ती प्रत्येक सणाला येत असते, रक्षाबंधन म्हणा, दीपावलीला म्हणा. आम्हाला बघा तिघींना जसं जाणं होईल तसं आम्ही जात असतो. आणि माझ्या मोठ्या बहिणीचं म्हणलं तर तिचा मुलगा मोठा आहे आणि आमचे मुले तर लहान आहेत, तर आम्हाला असं कामामुळे ह्याच्यामुळे जाणं होत नाही. आणि आमच्या नणंदबाई पण आल्या होत्या, तर मग त्यांना त्या आल्यावर आपण कसं जायचं, तर आम्ही मग नाही गेलो. तर प्रत्येक वेळेस असंच होतं माझ्यासोबत. तर मी अगोदर जायची, बरं आता सध्या आता अलीकडे लेकरं मोठी झालेत ना, तर पोरं अक्षता मावली, तर जायला भेटतच नाही बघा. कामं तर करावीच लागतात, घरातली म्हणा काही बाहेरची म्हणा. गवताला जायला लागते, परत शेळ्यांचं बघायला लागते, झाडून लुटून, आणि हे सगळं ह्यांना होत नाही, तर ह्यांना पण जावं लागतं अकलूजला. मग घरी पण कोण ना कोण लागतं. आणि बघा संध्याकाळनं सकाळनं कधी पण असं दळणं येतात ना, तर ते दळणं पण द्यावं लागते. आणि काम ह्यांना पण मदत करावी लागते थोडं का ह्यांना कामासाठी. आणि त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम होता ना, तर जाणंच झालं नाही. तर अशा आणि सकाळी सकाळी मला त्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी सकाळी आईचा फोन आला होता, तो येणार आहे का कसं. आणि मी पण भावाला फोन केला होता, त्याला पण नाही वेळ भेटला, त्याला पण नाही येणं झालं. तर चला खूप छान असं रक्षाबंधन त्यांची साजरी झाली. कोण नाही कोण आलं तर आम्ही तिघी पण नाही गेलो, तर एक मोठी बहीण आली होती, तिने भावाला वगैरे राखी वगैरे बांधली. सगळं रक्षाबंधन छान असं साजरी झाली, तर आम्हाला नाही जाणं झालं. तर हेच तर कारण होतं रक्षाबंधनला न जाण्याचं. आणि घरी बघा असं मोठा प्रॉब्लेम झाला होता. तर चला व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत मी काय प्रॉब्लेम झाला होता, तर घ्या समजून. आणि बरेचसे काही प्रश्न आहेत बरं का, तर बरेच दिवस झाले मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, असं माझं चाललं आहे. एक मन वाटते नको आणि एक मन वाटते करावं. तर मी खरंच नक्की तुमच्याबरोबर एक वेळेस नक्की शेअर करणार एक दिवस जे काही माझे प्रश्न आहेत ना, तर आणि जे काही मला घडले माझ्याबरोबर, जे काही मला अनुभव आले ना, तर ते गोष्टी सगळे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. दिवसभर बघा कामामुळे ना हे कर ते कर ते कर हे कर, आणि अजिबात व्हिडिओ शूट करायला वेळच भेटला नाही. तर आता वाजलेत ना संध्याकाळचे 6 सव्वा 6 वाजलेत. तर म्हणलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जे काही बघा म्हणजे की माझं की मी रक्षाबंधनला गेलेले नाही, व्हिडिओ नाही शेअर केला, काही नाही. म्हणलं चला आता आपलं म्हणजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपलं म्हणजे सांगायचं आहे ते आपण शेअर करूया. तर बघा असंच कामं असतात ना इकडचे तिकडचे, त्याच्यामुळं काही जाणं पण झालं नाही. आणि रक्षाबंधनला आणि काल पण घरी पण बघा भरपूर असं मी एक 5-10 मिनटात सगळे जे माझ्या कामाचं रुटीन आहे ना ते तुमच्याबरोबर शेअर करते. पण एवढं सगळं काम करायला बघ अख्खा दिवस लागतो, लगेच कामं होत आहे. आणि एखादं सहज काम करायचं मला तर छाटछूट काम म्हणजे छोटंसं मोठंसं काम करायचं म्हटलं तर एका कामाला तास 2 तास तर 100% नक्कीच लागतात. आणि बघा देवपूजा वगैरे करायचं म्हटलं तास 1.5 तास, स्वयंपाक बनवायचं, परत भांडे कपडे असे बरेच काही काम आहेत. आणि मी म्हणते मलाच म्हणून नाही तर सगळ्या बऱ्याचशा ताईंना असेच आणि हेच काम असते, घरातले सगळे हे काम कर ते काम कर असंच चाललेलं असतंय. मला तर असं झालेलं तर अख्खा दिवस घ्या तर व्हिडिओ शूट करता आलंच नाही. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ना संध्याकाळचे 7 आणि आज मस्त चहा ठेवला. आज एवढी थंडी सुटली ना बाहेर, तर बापरे भरपूर अशी थंडी सुटली. तर बघा असं मस्त आलं वगैरे टाकून ना चहा बनवलाय. तर या सगळे चहा प्यायला. आणि असं खरंच मस्त चहा प्यायला ना गरमागरम, तर खरंच थंडी जाते बरं का.